त्यांचं मूळ नाव बाळासाहेब लक्ष्मणराव चोथवे, मूळचे राहणारे सोनपेठ। वडील वारकरी, कीर्तन व प्रवचनकार होते आणि तोच वारसा आणि तेच प्रथम गुरु। त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया इथे आपला पोटा पाण्यासाठी नोकरी हा व्यवसाय केला। त्यानंतर त्यांचे 3000च्या वर व्याख्यान प्रवचन महाराष्ट्रात झाले। संपूर्ण महाराष्ट्रभर प्रवास, सज्जनगड, आळंदी, मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, अकोला, पंढरपूर इत्यादी ठिकाणी प्रवचन आणि कीर्तन त्यांनी केलेलं आहे। त्यांच्या 111 भागवत कथा झाल्या आहेत। गुरु समर्थ रामदास स्वामी प्रतिष्ठानचा संतसेवा पुरस्कार प्राप्त झाला आहे। अनेक पुरस्कार त्यांनी प्राप्त केलेले आहेत। त्यातील पहिला पुरस्कार राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी प्रतिष्ठानचा संतसेवा पुरस्कार, आळंदीचा धर्माचार्य पुरस्कार, मुंबईचा केशवराव फडके गौरव पुरस्कार, सेलूचा सुभद्रा प्रतिष्ठान पुरस्कार आणि अखिल भारतीय साहित्य संमेलन मुंबई परभणी या ठिकाणी त्यांचा सहभाग होता। तसेच मराठवाडा साहित्य संमेलन 15च्या वर त्यांनी सहभाग घेतलेला आहे। त्यांचे अभ्यासाचे विषय आहेत गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध, रामायण, महाभारत इत्यादी सर्व संत साहित्य। आगामी श्री विष्णू सहस्त्रनामावर श्री क्षेत्र रामेश्वर येथे 5 दिवस प्रवचनमाळा, विष्णू सहस्त्रनामाचा विशेष अभ्यास। आत्तापर्यंत 1200च्या वर विष्णू सहस्त्रनामावर प्रवचनं केलेत। उद्या गीता जयंती आहे, त्यानिमित्त गीतेवर प्रवचन करणार आहेत। तरी मी चोथवे गुरुजींना विनंती करते की त्यांनी स्थानापन्न व्हावं आणि आपण जास्त वेळ न दवडता प्रवचनास सुरुवात करूयात, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त त्यांच्या प्रवचनाचा लाभ घेता येईल। चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की। थोड़ा भजन करो। हरे राम 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 हरे हरे, मना हरे राम राम हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। पाठीमागे बोलू नका, कोणतरी सांगा त्यांना। कनाती बाहेर महाकाय कोटि सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं गोपाल कृष्ण भगवान। आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली म्या। मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरु, मनोनी विशेष अत्यादरू विवेकावरी। तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे। हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका। आत्ताच ताईनं परिचय करून देताना सांगितलं की उद्या गीता जयंती आहे आणि आपल्या भारतातच नव्हे तर जगामध्ये हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो।
जगामध्ये असा एकमेव ग्रंथ आहे गीता की ज्याची जयंती साजरी होते. या महिन्यामध्ये कुरुक्षेत्रावर अर्जुनाला भगवंतांनी गीता सांगितली. एकादशीचा दिवस, कार्तिक महिना, मार्गशीर्ष महिना, आणि या मार्गशीर्ष शुद्ध एकादशी या दिवशी भगवंतांनी अर्जुनाचं निमित्त करून जगाला एक सगळ्यात मोठी देणगी दिली, आणि ती म्हणजे भगवद्गीता. या भगवद्गीतेला 18 नावं आहेत. आपलं अज्ञानच आज प्रगट करायचं आहे आपल्याला, ज्ञान तर नाहीच आहे आपल्याला. पहिलं नाव सगळ्यांना माहीत असणारं गीता, आणि गीता शब्दाचा अर्थ आहे गेय पद्धतीनं सांगितलेला उपदेश म्हणजे गीता. गीता काय? गेय पद्धतीनं अनुष्टुप छंदामध्ये काव्य केलं महर्षी व्यासानी, आणि त्या अनुष्टुप छंदामध्ये गीतेला बसवलं, ती गेय झाली. म्हणून आपण निर्माण मोहाजित संग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा द्वंद्वैर्मुक्ता सुख दुःख संज्ञेत गच्छन्त मूढा पदमव्ययंतत. गेयता आहे, सहजता आहे, प्रासादिकता आहे, आणि उद्बोधकता आहे. हे गीतेचे वैशिष्ट्य आहे. गीता 2 अंगाने अभ्यास करायची आपल्याला. एक म्हणजे शब्द, आणि दुसरं शब्दाला चिटकून असणारा अर्थ. म्हणून पहिल्याला म्हणायचं मंत्रशक्ती, आणि दुसऱ्याला म्हणायचं अर्थशक्ती. गीता अर्थ समजून न घेता जरी म्हटली तर आमच्या तुकोबरायाने सांगितल्याप्रमाणे गीता 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 म्हणताना आपले सगळे पाप जळून जातात. नुसतं गीता शब्दाचा उच्चार जरी आपण केला तरी पाप जळून जातात. म्हणून ही काय आहे तर गीतेचं प्रत्येक अक्षर हे मंत्र रूप आहे. म्हणून रोज हिंदूंनी आपल्या घरी एक अध्याय गीतेचं पारायण केलं पाहिजे. रोज एक अध्याय 15 दिवसामध्ये, म्हणजे प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत आणि वद्य प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत गीतेचे 2 पाठ व्हायला पाहिजे. ही परंपरा आहे आमच्याकडे. आजोबा पंजोबापासून ही परंपरा चालू आहे. आज तर आमच्याकडून भगवान ती सेवा घेत आहे. म्हणून ही झाली पहिली उपासना. तिचं नाव आहे मंत्रशक्तीची उपासना, पाठ उपासना. कुठल्याही ग्रंथाचा अभ्यास करताना त्याच्या 3 पायऱ्या आहेत. पहिली पायरी आहे की त्या ग्रंथाचं, त्या स्तोत्राचं काय करायचं, पाठ किंवा पारायण करायचं. आपण गुरुचरित्राचं काय करतो, पारायण करतो. आपण विष्णू सहस्रनामाचा काय घेतो, पाठ घेतो. आपण रामरक्षा काय करतो, पाठ घेतो. ही अभ्यासाची, उपासनेची पहिली पायरी आहे. आणि दुर्दैवानं काय झालं, पहिल्याच पायरीवर आपण आयुष्यभर बसलो. उपासनेच्या 3 पायऱ्या आहेत, आणि जेव्हा तुम्ही 3ही पायऱ्यातून पुढे जाता तेव्हा ती कंप्लीट उपासना झाली. ते परिपूर्ण सर्किट झालं. परिपूर्ण सर्किट केव्हा होतं, 3 पायऱ्या. आता इथं दत्ताला जायचं म्हणजे 3 पायऱ्या आहेत. आपल्याला दर्शन जर घ्यायचं असेल तर 3 पायऱ्या चढावंच लागतात. एखादा म्हणला बा माझ्या गुडघ्यात त्रास, मी पहिल्याच पायरीवर बसतो, तर त्याला पहिल्या पायरीवरूनच काय दिसायचं ते दिसत. पहिली पायरी कोणती आहे तर पहिली पायरी आहे पाठ उपासना. रामरक्षा असेल, रामायण असेल, महाभारत असेल, गीता असेल, ज्ञानेश्वरी असेल, दासबोध असेल, काही असेल, तुम्ही गुरुचरित्र असेल, सुरुवात कुठून करायची, हरिपाठ आहे. रोज हरिपाठ म्हटल्याशिवाय जेवण न करणारे वारकरी आहेत. ती सुद्धा एक उपासना आहे. पण ती उपासना कशी आहे, पाठ शुद्ध असला पाहिजे, पाठ स्पष्ट असला पाहिजे. पाठ शुद्ध, स्पष्ट, स्वच्छ पाहिजे. पाठ उत्साहानं पाहिजे, पाठ श्रद्धेनं पाहिजे, पाठ भक्तीनं पाहिजे.
पाठ करताना 6 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पाठ शुद्ध असावा, स्पष्ट असावा, स्वच्छ असावा. आपण म्हणताना कुठलंही अक्षर चुकता कामा नये. पश्यन, शृण्वन, स्पृशन, जिगरन, गच्छन, स्वपन, श्वसन, प्रलपन, विसृजन, गृह्णन, नुन्मिशन, निमिशन, नपी. एकच श्लोक आहे. शुद्ध पाहिजे पाठ, तर त्याचं पुण्य मिळतं, तर त्याचा आनंद मिळतो. म्हणून आपण पहिल्यांदा गुरुमुखातून घ्यायचं. हे गुरुमुख म्हणजे काय? ज्याला येतं त्याच्याकडून शिकायचं. आता गुरुच असा भेटतो की त्यालाच येत नाही, मला येतं म्हणून सांगतो तो काही कामाचा नाही. पण त्याच्यापेक्षा आपण आपल्या मोबाईलवरून शिकलं तरी चालतं, ते बरं त्यापेक्षा. म्हणून आपला विषय चालला होता की पाठ हा उत्साहानं असावा, श्रद्धेनं असावा, भक्तीनं असावा. एक उदाहरण देऊन पुढे जातो. आम्ही पंढरपूरची पायवारी केली 2-4 वर्षापूर्वी केली. तर आमच्यासोबत एक 70-80 वर्षाचा म्हातारा दिंडीमध्ये होता आणि तो वारी संपून आम्ही मुक्कामाला आलो की पाय न धुता त्या तंबूच्या म्हणजे त्या झोपडीच्या समोर बसून विष्णू सहस्रनाम म्हणायचा. त्याचा एक पाठ होता. जसं इतर वारकरी जसं हरिपाठ म्हणतात तसं हा भरलेल्या म्हणजे धुळीच्या पायानं, अजून पाय धुतलेले नाही आहेत, धुळीच्या पायानं आपल्या टेंटच्या म्हणजे त्या झोपडीच्या समोर बसून विष्णू सहस्रनामाचा पाठ करायचा. मी पहिल्या 2 दिवस तो पाठ ऐकला. अतिशय अशुद्ध म्हणायचा. खेड्याचा होता बिचारा, त्याला कोणी गुरु भेटला होता का नाही मला माहिती नाही, पण अशुद्ध पाठ म्हणायचा. दुसऱ्या दिवशी मला त्याचा राग आला. म्हटलं एवढं म्हणतो हा म्हातारा आणि बरोबर येत नाही, याला श्लोक म्हणता येत नाहीत, उच्चार व्यवस्थित करता येत नाहीत असं मला वाटलं. तिसऱ्या दिवशी मी लक्ष देऊन ऐकलं तर विष्णू सहस्रनाम म्हणताना त्याच्या डोळ्यातून अक्षरशः पाण्याच्या धारा लागायच्या. आता कोणती भावजागृती होती मला माहिती नाही, पण मी 4थ्या दिवशी त्याला नमस्कार केला की याचा पाठ शुद्ध आहे का अशुद्ध आहे महत्वाचा नाहीये, याचा पाठ भगवंताला प्रिय आहे. भगवंताला माहिती आहे काय शुद्ध आणि काय अशुद्ध आहे, पण अंतःकरण एवढं पवित्र आहे त्याचं की त्याच्या तोंडातून निघणारे शब्द आणि त्याच्या डोळ्यापुढे उभी राहणारी भगवंताची मूर्ती आणि तिचं होणारं दर्शन हे महत्वाचं आहे. म्हणून पाठामध्ये भक्ती असावी. यांत्रिक पद्धतीने पाठ करू नये. निष्ठा असावी, श्रद्धा असावी, उत्साह असावा, सातत्य असावं. पुष्कळ गोष्टी आहेत, सगळ्यावर आपल्याला चिंतन करायचं नाही आहे. हे झालं पाठ. दुसरी जी पायरी सांगितली आहे शास्त्रकारांनी ती आहे अर्थ उपासना. तुम्ही ज्याचा पाठ केला त्याचा अर्थ समजून घेणं हे तुम्हाला कंपल्सरी आहे. मला काही मराठी शब्द आठवण सक्तीचा आहे. आम्ही नुसताच पाठ करणार रामरक्षेचा, आम्ही नुसताच हरिपाठ म्हणणार, तुमची उपासना फलद्रूप होणार नाही. तेवढी जेवढी अपेक्षित आहे तुम्हाला तेवढी उपासना फलद्रूप होणार नाही. म्हणून दुसरी पायरी शास्त्रकारांना सांगितली अर्थ उपासना. अर्थ समजून घेणे ही सुद्धा काय आहे? उपासना आहे. म्हणून गीता खूप गीता आहेत आपल्याकडे. अष्टावक्र गीता आहे, नारद गीता आहे, कपिल गीता आहे, पराशर गीता आहे. किती माझ्याकडे 108 गीतेची नाव आहेत. पण गीता शब्द उच्चारल्याबरोबर तुमच्या डोळ्यापुढे कोणती येते? उद्या गीता जयंती म्हटल्यावर मला असा कोणी प्रश्न विचारला का कोणत्या गीतेचा आहे असं विचारलं का? गीता म्हटलं की सगळ्या गीतेचा मुकुटमणी कोण आहे? भगवद्गीता. या गीतेचं नाव काय? भगवंतानं सांगितली म्हणून भगवद्गीता. कपिल महामुनीनं सांगितली म्हणून कपिल गीता. नारदानं सांगितली म्हणून नारद गीता.
गीता अनेक आहे. म्हणून या गीतेचं वैशिष्ट्य असं आहे की स्वतः भगवान हे आपल्याच अंशाला गीता सांगतायत. कारण अर्जुन हा भगवंताचा अंश अवतार आहे आणि ते गीतेमध्येच त्यांनी सांगितलंय. पांडवांना धनंजया, अर्जुना 5 पांडवामध्ये अर्जुन नावाचा जो पांडव आहे तो मी आहे हे सांगायले कुणाला? त्यालाच. पांडवांना धनंजया म्हणजे सांगणारा भगवान आहे गोपालकृष्ण, ऐकणारा भगवान आहे आणि शब्दांकन ज्यांनी केलं ते महर्षी व्यास कोण आहे? भगवान आहे. मुनीनाम मप्यहम व्यासः, मुनीमध्ये व्यास नावाची मुनी मी आहे. ज्यांनी मराठीमध्ये केली भगवद्गीता, मराठीमधल्या लोकांना समजण्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिली, ते कोण आहे? ते सुद्धा भगवानच आहे. महाविष्णूचा अवतार सखा माझा. आपण दुसऱ्या पायरीपर्यंत आलो की अर्थ समजून घ्या. अर्थ समजला संपला का? संपलं नाही, सुरू झालं. अर्थ समजून घेणं फार महत्वाचं आहे. अर्थ नाही कळाला, प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या कार्याकार्य भयाभय बंध मोक्षण जया व्यक्ती बुद्धीचा पार्थ सात्विकी. गीतेनं बुद्धी कशाला म्हणावं आणि सात्विक बुद्धी कशाला म्हणावं याच्यावर एक सुंदर श्लोक लिहिला आहे. आता प्रवृत्ती कशाला म्हणावं, निवृत्ती कशाला म्हणावं कळायला पाहिजे की नाही. नुसता श्लोक म्हणून काय उपयोगाचा आहे का नाही. भय काय, अभय काय, प्रवृत्तींचे निवृत्ती, कार्य काय, अकार्य काय. आज मी त्याच्यावर बोलणार नाही. शेवटला वेळ मिळाला तर आपण विषयाचं चिंतन करू, पण शब्दाचे अर्थ समजणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून ही दुसरी पायरी आहे. आणि तिसरी पायरी आहे अनुष्ठान उपासना. अनुष्ठान उपासना म्हणजे जे तुम्ही वाचलं, जे तुम्ही समजून घेतलं त्याप्रमाणे आपलं जीवन जगणं म्हणजे अनुष्ठान. आम्ही तोंडाने म्हटलं की खरं बोला, पण आम्ही स्वतः जर खोटं बोलत असू तर वाचून काय उपयोग, वाचून काय उपयोग. म्हणून जे वाचलं ते समजून घेतलं आणि जे समजून घेतलं त्याप्रमाणे जीवन जगण्याचा आम्ही काय केला, प्रयत्न केला. त्यावेळेला ती उपासना काय झाली, पूर्ण सर्किट झाली. आज आपल्याला गीतेच्या संदर्भामध्ये सांगायचं होतं की गीतेला 18 नावं आहेत. पहिलं नाव मी सांगितलं गीता, दुसरं नाव आहे गंगा. गंगा हे गीतेला नाव आहे. तिसरं नाव आहे गायत्री, चौथं नाव आहे सरस्वती, पाचवं नाव आहे ब्रह्मविद्या, ब्रह्मवल्ली, त्रिसंध्या, मुक्तिगेहिनी, अर्धमात्रा, चिदानंदा, भवग्नी, भयनाशिनी. भयनाशिनी हे नाव विनोबाने लिहिलंय. भयनाशिनी, वेदत्रयी, परानंता, तत्वार्थ, ज्ञान मंजिरी. किती सुंदर नाव आहे बघा, ज्ञान मंजिरी. इत्येतानि जपे नित्यम नरो निश्चल मानसा. हे जर गीतेचे 18 नावं रोज सकाळी स्नान करताना तुम्ही म्हटले तर आपली बुद्धी स्थिर होते. असं या श्लोकाच्या फलश्रुतीमध्ये लिहिलं की निश्चल स्थिरता प्राप्त होते बुद्धीला. हे गीतेचे 18 नाव आहेत. गीतेचा संदेश एका वाक्यामध्ये एकाने मोठा सुंदर लिहिलेला आहे. कर्तव्य दीक्षा. एका श्लोकामध्ये संपूर्ण गीतेचा संदेश काय बुद्धी असेल त्या लिहिणाऱ्याची. बघा आता शब्द कसे येते. कर्तव्य दीक्षा, समत्व शिक्षा. एकेका शब्दावर एक एक प्रवचन होऊ शकतं. कर्तव्य दीक्षा, गीतेचं सगळ्यात महत्त्वाचं जर सूत्र काही असेल, सार काही असेल, लक्ष काही असेल, ध्येय काही असेल तर एकच आहे की आपलं कर्तव्य कर्म व्यवस्थित करा.
कर्तव्य कर्म करण्यासाठी प्रवृत्त करणं हा गीतेच्या लिखाणाचा प्रधान उद्देश आहे. अर्जुनाची चूक काय झाली? अर्जुन हा कर्तव्य कर्मापेक्षा मानव धर्मात अडकला. काकाला मारायचं नाही, मामाला मारायचं नाही, गुरुला मानायचं नाही, हे सगळे जे त्याचे प्रश्न आहेत हे चुकीचे आहेत का? प्रश्न कोणताच चुकीचा नाही त्याचा. मग तरी सुद्धा भगवंतानं त्याला हे सगळे प्रश्न एका कचऱ्याच्या पेटीमध्ये टाकून त्याला युद्धाला प्रवृत्त केलं का नाही? आणि तुम्हाला अजून एक गंमत सांगतो मी. पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनानं जेवढे प्रश्न, जेवढ्या शंका आणि जेवढ्या समस्या निर्माण केल्या त्यातलं एकाचंही उत्तर भगवंतानं दिलं नाही. अर्जुन म्हणतो की युद्धामध्ये तरुण मुलं काय होतील? मरण पावतील. किती मरण पावले माहिती तुम्हाला? महाभारताच्या युद्धामध्ये 52 लाख सैनिक होतं. किती लाख? 18 अक्षौहिणी. हा, अक्षौहिणी म्हणजे 18 अक्षौहिणी म्हणजे 52 लाख. या 52 लाख मध्ये जवळपास 45 ते 50 लाख कुठं पडलं? रणांगणावर मरून पडलाय. त्यांच्या घरच्या सगळ्या तरुण मुली विधवा झाल्या आणि त्या विधवा झालेल्या मुलींच्या जीवनाचं जे दुःख आहे त्याचं अर्जुनाने सूतोवाच पहिल्या अध्यायात केलंय की या मुली काय होतील? या तरुण आहेत वयानं, त्यांचा पाय घसरण्याची शक्यता आहे, वर्णसंकर होण्याची शक्यता आहे. आणि ज्या घरामध्ये अशा प्रकारचा वर्णसंकर होईल त्या घरामध्ये काय होईल? नरकाचा प्रवेश होईल, अशी भीती निर्माण झालेली आहे त्याची. या सगळ्या प्रश्नाला बगल देणे माहिती की नाही? कोणा दिली? अर्जुन भगवंतानं दिली. आणि भगवान एवढंच म्हणले की असं नपुसका का सारखं काय बोलतोस? अर्जुन जे बोलला ते काय नपुसकासारखं होतं सांगा ना मला. अर्जुनानं उपस्थित केलेल्या सगळ्या शंका पुढे सत्य झाल्या. महाभारतात त्याचा उल्लेख आहे. तरुण स्त्रिया विधवा झाल्या, काय काय व्हायचं ते झालं. पण भगवंतानं त्याचा उद्धार कसा केला की तू असं नपुसका, क्लैब्यम मास न गम पार्थ शब्द काय वापरला गीतेनं की तू नपुसक आहेस का रे? तू रणांगणावर आहेस ना, मग रणांगणावर क्षत्रियाने कसं वागलं पाहिजे? इथं आपल्यासारख्याला प्रश्न पडतो की मग अर्जुनाला मिसगाईड केलं का भगवंत? त्याचं उत्तर आज शोधायचं आपल्याला. मिसगाईड केलं नाही. अर्जुन मानव धर्म सांगायला आहे आणि भगवान कर्तव्य धर्म सांगायला. आपल्याकडचे जे बुद्धिवादी आहेत ना ते आतंकवाद्याला मानवतावादातून पहा म्हणतील. आतंकवाद्याला मध्ये मध्ये येते बघा, पेपरमध्ये येते का नाही? अरे आतंकवादी आहे ना तो. इस्रायलने युद्ध बंद करावं सगळे सांगायले, पण इस्रायलच्या राज्यात प्रवेश करून 200 ते 300 महिलांना नेलं, त्यांच्यावर बलात्कार केले, कित्येक महिलांना मारून त्यांचे मुंडके कापले. याच्यावर बोलायला कोणी तयार नाही. आणि तथाकथित बुद्धिवानी तर डिंक गिळून बसले जातात. भगवान म्हणतात की मानवता धर्म रणांगणावर नसतो. रणांगणावर जर आपला बाप पाकिस्तानकडून लढत असेल आणि पोरग जर भारताकडून लढत असेल तर पोरांनी बापाला मारलं पाहिजे. हे कुठला धर्म आहे? हा राष्ट्रधर्म आहे. आणि मानव धर्मापेक्षा राष्ट्रधर्म मोठा आहे. राष्ट्रधर्म मोठा आहे. म्हणून अर्जुनाला भगवंतानं सांगितलं की तुझं कर्तव्य कर्म करतो. तू कोण्या रोलमध्ये आहेस इथं भूमिका महत्वाची आहे. रणांगणावर आपण जे आलो ते क्षत्रिय सेनेचा एक पदाधिकारी म्हणून आपण आलो. रणांगणावर सैनिक म्हणून आपण आलो. आता आपण ज्ञानेश्वरीवर गोष्टी करायच्या का तिथं? जर उद्या काश्मीर बॉर्डरवर आपण जर गाणं लावलं, खरा तो एकची धर्म जगाला
तिथं जमतं का? त्यांच्या हातामध्ये गन आहे आणि ते आपल्या निरपराध सैनिकावर गनानं काय करतायत? बंदुकीच्या गोळ्या मारतायत. आणि आम्ही आपली पोथी उघडून म्हणायलो खरा तो एकची धर्म जगाला. तिथं नाही जमणार, तिथं नाही जमणार. तिथं खरा तो एकची धर्मच आहे. तिथं धर्म कोणता आहे माहिती तुम्हाला? गोळीनं उडवणे हा धर्म आहे. म्हणून अर्जुनाला जो सांगितलं की तुझी भूमिका तू कर, तू जगाची चिंता नको करू. पोरं मेल्यावर काय होईल, बायका विधवा झाल्यावर काय होईल, जे व्हायचं ते होईल, नाही तर राहील. तुझं काय काम आहे? अहो, हेडमास्टरचं काम आणि शिक्षकाचं काम वेगळं आहे का नाही? शिक्षक जर हेडमास्टरचं काम घेऊ लागला डोक्यामध्ये तर ते हेडमास्टर काय म्हणतील की तू तुमचं काम करा, माझं काय ते मी पाहतो. या सगळ्या प्रश्नाला भगवान आहे ना पाहायला. अहो, ज्या भगवंतानं स्वतःच्या कुळाचा नाश केला, अहो ज्याने सगळ्या जगावरचं संकट तारलं, त्याला ते शाप मुक्त करता येत होते का नाही? आणि गांधारीने शाप दिलाय त्याला. भगवंताचीच इच्छा होती की माजले आणि उन्मत्त झाले आणि ते जरी आपल्या घरचे असले तरी त्यांना मारलं पाहिजे. हे भगवंताचं तत्वज्ञान आहे. आमच्या घरचे म्हणून सोडून द्या, नाही जमत. आपल्याला तिकडे जायचं नाहीये. आपला विषय हा चालला होता की अर्जुनाला कर्तव्य सांगितलं की तू रणांगणावर आहेस. तुला जसा प्रश्न पडला की मी काकाला कसं मारू, मामाला कसं मारू, गुरुला कसं मारू, तुझे गुरु समोर आहेत की नाही? तुझे काका समोर आहेत का नाही? मग त्या काकाला प्रश्न पडला का भाच्याला कसं मारू? गुरुला प्रश्न पडला का शिष्याला कसं मारू? त्यांना प्रश्न पडला नाही, तुला का पुळका यायला? तू तुझं काम कर. तू ज्याच्यासाठी रणांगणावर आलास ते काम कर. म्हणून भूमिका महत्वाची असते. भूमिका महत्वाची आहे. अहो, माणसाचं जीवन क्षणभंगूर आहे. याच्याविषयी दुमत कोणाचं आहे का? कोणाचं दुमत असेल तर हात वर करा. सगळ्याला मान्य आहे का नाही की क्षणाचा काय नाही? पण जर तुम्ही एखाद्या मुलाच्या बारशाला गेले आणि मग तिथं सगळे फुगे लावलेले आहेत, पंगत बसलेली आहे, बायका झोक्यामध्ये काय करतायत, त्या छोट्याशा बाळकाला हलवतायत, पाळण्यामध्ये गाणे म्हणतायत आणि तिथं पृथ्वी महाराज जाऊन म्हटले की एवढा उत्साह काय करायला? माणसाचा क्षणाचा काय नाही? पृथ्वी महाराज मार खाऊन येतील का नाही? पृथ्वी महाराज चूक बोलले का? चूक बोलले नाही. मग काय बोलले? चुकीच्या जागी बोलले. दत्त मंदिरातल्या प्रवचनात बोलले असते तर काही अडचण नव्हती. पण ते बोलले कुठं? अर्जुनाचा सगळा जो शोक आहे हा चूक नाहीये, पण चुकीच्या जागी आहे. लक्षात आलं का तुमच्या? चुकीच्या जागी माणसानं काही म्हणू नये, आहे की नाही? नवरा नवरी पाहायला आल्यानंतर आपण लक्ष्मी नारायणाचा जोडा म्हणतो की नाही? मला कधी कधी पडतो की एवढी डुचकी होती का लक्ष्मी? एवढा काळा भोर होता का नारायण? होता का? पण आता आपल्याला त्याच्याकडे लग्नाला लक्ष्मी अभ्यास करायचा आपल्याला गीतेचा. म्हणून गीतेविषयी सांगितलं कर्तव्य दीक्षा. हे निघालं उंदीर कुठून निघाला की एका श्लोकामध्ये सगळी गीता आणली. पहिला गीतेचा संदेश काय? आपलं आपलं स्वे स्वे कर्मण्यभिरता. गीते जगाच्या पाठीवर अशी एकही भाषा नाही की ज्या भाषेमध्ये गीता गेलेला आहे. उर्दूमध्ये गीतेचे 28 भाषांतर झाले उर्दूमध्ये. इंग्रजीमध्ये 1790 मध्ये पहिलं भाषांतर झालं इंग्रजीमध्ये. आणि आज मितीला 1000च्या वर इंग्रजीमध्ये भाषांतर आहेत. स्वीडनमध्ये आहेत, डचमध्ये आहेत, पोर्तुगीजमध्ये आहेत, सगळ्या भाषेमध्ये भाषांतर आहे. अकबराने गीतेचं भाषांतर करून घेतलं होतं. अकबर राजाचा होता, मुसलमान राजा.
त्यानं गीतेचं भाषांतर पार्शियन भाषेमध्ये करून घेतलं. पार्शियन भाषेमध्ये, कोण्या भाषेमध्ये, कोण्या इसवी सणामध्ये कोणी गीतेचं भाषांतर केलं याचं 234 भाषेचं पुस्तक माझ्याकडे आहे. आपल्याला त्याच्यात वेळ घालवायचा नाही. एवढंच आहे की बायबल नंतर जगात सर्वदूर जर भाषांतर कोण्या ग्रंथाचं झालं असेल तर तो ग्रंथ कोणता आहे? गीतेचा आहे. आणि गीता ग्रंथ असा आहे की तो शिळा कधीच होत नाही. आजही 5000 वर्षापूर्वीचा तो ग्रंथ आहे. पण आजही ज्या समस्या निर्माण आहेत आपल्या अंतःकरणात, आपल्या समाजात, आपल्या राष्ट्रात, त्याची उत्तरं आजही गीतेमध्ये आहे. कसा आहे ग्रंथ? नित्य नूतन आहे. शंकर आणि पार्वतीचं उदाहरण दिलंय ज्ञानेश्वर महाराजांनी की भोलेनाथ शंकर 12 महिने 24 तास गीतेचं पारायण करीत बसतात कैलास पर्वतावर. आणि 24 घंटे पुस्तकामध्ये तोंड खुपसून बसलेल्या नवऱ्याकडे पाहून पार्वती म्हणते की एवढं काय आहे त्या गीतेमध्ये? एवढी मी सुंदर असताना माझ्याकडे तुम्ही पाहत नाही. आणि ते गीतेच्या पुस्तकात तोंड घालून बसतात. असा तिनं प्रश्न विचारलाय गीतेमध्ये. त्यावेळेला भगवान म्हणतात, शंकर पार्वतीला सांगतात, ते तर हरू म्हणे नेणे देवी स्वरूप का तुझे तैसे नित्य नूतन देखी जे गीता. की जसं तुझं रूप हे नित्य नूतन आहे, तू रोज नवीन दिसतेस मला. याच्यातून एक संदेश आपण घ्यावा की नवरा बायको यांचं नातं कधी शिळं होत नाही. तीच बायको 40 वर्ष 50 वर्ष जरी समोरून आली तर ती नित्य नूतन वाटली पाहिजे. हेही ज्ञानेश्वरीतून शिका. हे काय, नाही तर थोबाड दाखवू नको. झालं, तुमचा प्रपंच खतम झाला, आत्महत्या झाली त्या प्रपंचात. आपले शंकर म्हणाले पार्वतीला की हे पार्वती, तू जशी नित्य नूतन दिसतीस मला, मला रोज तू नवीन दिसतेस, तसंच ही गीता आहे. कितीदाही वाचा, ती रोज काय आहे? नवीन अर्थ मला प्रदान करणारी आहे. म्हणून माझं गीतेवर काय आहे? प्रेम आहे. या गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी, ते तर भवानी प्रश्न करी चमत्कार. मोठं सुंदर आहे. आज आपल्याला तिकडे जायचं नाही. दुसरं आहे समत्व शिक्षा. गीतेचा दुसरा जर बोध काही असेल, लक्ष काही असेल, ध्येय काही असेल, उपदेश जर काही असेल तर समत्वम योग उच्चते. सगळीकडे सारख्या दृष्टीनं पहा, हे गीता सांगते आम्हाला. उद्या गीता जयंती आपण साजरी करणार आहे. गीतेचा सगळ्यात, स्त्री असो पुरुष असो, ब्राह्मण असो क्षत्रिय असो, भिकारी असो श्रीमंत असो, सगळ्यामध्ये एकच भगवान बसलेला आहे. आणि सगळ्यामध्ये एकाच भगवंताला पाहण्याची दृष्टी पहिल्यांदा जर कोणी दिली असेल तर ती गीतेला दिली. मग गीतेकडून काय घ्यायचं? समत्व. शुनीचैव स्वपाकेच पंडिता समदर्शिना. कुत्र आहे आणि एक विद्वान ब्राह्मण आहे. तर गीता सांगते स्वपाक म्हणजे कोण? चोर. एक चोर आहे, एक कुत्रा आहे आणि एक विद्वान ब्राह्मण आहे. आणि तिन्ही तुमच्याकडे आलेले आहेत. तर गीता सांगते की तिघांच्या मध्येही भगवान आहे. तिघांनाही आत्मरूपामध्ये दर्शन घेतलं पाहिजे. फक्त काय करा, वर्तीना सम नाही, दर्शिना सम आहे. गीतेमध्ये थोडा फरक आहे बरं. समान दृष्टीनं पहा, समान वर्तन करू नका. कुत्र्याला महाराजाच्या जागेवर आणि महाराजाला कुत्र्याच्या पोत्यावर बसू नका. पण कुत्र्याला दगड मारताना विचार करा की या कुत्र्यामध्ये कोण आहे? तोच भगवान आहे की ज्या कुत्र्याच्या पाठीमागं नामदेव महाराज तुपाची वाटी घेऊन पळाले होते. का पळाले? तर त्यांना हे माहीत होतं की ज्या कुत्र्यानं पोळी खाल्ली त्यातला आत्मा भगवान आहे. हे समत्व. जास्त बोलायचं नाही, आपलं पुष्कळ आहे. समत्व हे गीतेचं काय आहे? लक्ष आहे. ज्ञानस्य भिक्षा. गीता काय करते? अज्ञानाला ज्ञान भरभरून देते. काय का नाही? महात्मा फुलेने आपल्याला सांगितलं की एक अज्ञान जर समाजामध्ये राहिलं तर ते किती प्रकारचं काय होतं? ज्ञानाविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना आपल्या समाजाचे हे हाल झाले.
मग गीता सगळ्याला ज्ञान प्रदान करते, कुणालाही ज्ञानाचा अधिकारी कोण आहे? तर मनुष्य जन्माला आलेला प्रत्येक जीव हा ज्ञानाचा अधिकारी आहे. हे टाहो फोडून सांगणारा जर कोणता ग्रंथ असेल तर तो भगवद्गीता आहे. म्हणून गीतेचे उपासक कोण्या पंथाचे नाहीत, कोण्या जातीचे नाहीत, कोण्या संप्रदायाचे नाहीत, कोण्या धर्माचे नाहीत आणि कोण्या देशाचे नाहीत. अमेरिकेमध्ये गीतेचे भक्त आहेत. लंडनमध्ये इयत्ता 9वीला गीतेचा पाठ आहे. थोरो झाला, इमर्सन झाला, हे फार मोठे अभ्यासक कुठे आहेत? अमेरिकेमध्ये आहेत. कार्लाईल झाला, कार्लाईल कुठे आहे? कार्लाईल लंडनमध्ये आहे. आणि हे कार्लाईल, हे थोरो, हे इमर्सन, हे सगळे गीतेचे भक्त आहेत. तुम्हाला एक गोष्ट सांगून पुढे जातो मी, की हा इमर्सन जो आहे त्याच्यावर गांधीवादाचा प्रभाव होता. इमर्सनला अमेरिकेचे महात्मा गांधी म्हणतात. हा इमर्सन ऑक्सफोर्ड विद्यापीठाचा विद्यार्थी होता इमर्सन, आणि त्यानं तिथं ग्रॅज्युएट डिग्री पूर्ण केली आणि आता परत तो अमेरिकेला जायला निघाला लंडनवरून. बघा, इथं एकही हिंदू नाही. लंडनमध्ये शिकला, अमेरिकेत जायला निघाला, गुरुजीच्या भेटीला आला की गुरुजी उद्या 11 वाजता फ्लाईट आहे मला अमेरिकेची, 4 वर्ष तुमच्या सानिध्यामध्ये राहिलो, ज्ञान मिळवलं, काहीतरी माझी इच्छा आहे की माझ्या राष्ट्रासाठी, माझ्या समाजासाठी, माझ्या देशासाठी करण्याची इच्छा आहे, मला मार्गदर्शन करा. विद्यार्थी कसे तयार व्हावेत हे इमर्सन करून शिका. इथं डिग्री हातात आली की नोकरी. मला माझ्या राष्ट्रासाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे गुरुजी. गुरुजी कोण आहेत? गुरुजी कार्लाईल आहेत, आराम खुर्चीवर बसलेले आहेत, जाड भिंगाचा चष्मा आहे. आणि तिथून तो म्हातारा उठला, त्यांना काचेचं कपाट उघडलं आणि एक पुस्तक बाहेर काढलं लंडनमध्ये, आणि ते पुस्तक त्या इमर्सनच्या हातावर ठेवलं आणि इंग्रजीमध्ये एक वाक्य उच्चारलं, प्लीज गो थ्रू. प्लीज गो थ्रू म्हणजे या ग्रंथाच्या माध्यमामधून तू तुझ्या राष्ट्राचा विकास कर. त्यांनी इकडून तिकडून ग्रंथ पाहिला, त्या ग्रंथाची भाषा कळलं आणि ग्रंथाचं नावही वाचता येईना, कारण तो ग्रंथ होता श्रीमद भगवद्गीता. आपल्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. तो म्हटला, गुरुजी हा ग्रंथ कधीच पाहिला नाही, याचं नाव काय? ते म्हणले, अरे याचं नाव भगवद्गीता आहे, हा भारतामध्ये निर्माण झालेला आहे आणि याचाच मी अभ्यास करतो. ते म्हणले, तुम्ही करता हो, पण मला उद्या 11ला फ्लाईट आहे, मला येत नाही संस्कृत, मला कळत नाही इंग्रजी शिवाय दुसरं काही, मी या पुस्तकाला घेऊन काय करू? समजून घ्यायला वेळ आहे का मला? मला तर उद्या जायचंय. त्यावेळेला गुरुजीनं दुसरं वाक्य उच्चारलं, ते हृदयामध्ये लिहून ठेवा. कार्लाईल म्हणतो इमर्सनला, वेअर देर इज विल, वेअर देर इज विल देर इज वे. खरंच तुझी जर हा ग्रंथ समजून घेण्याची इच्छा असेल तर अमेरिकेमध्ये सुद्धा तुला ग्रंथ समजून सांगणारा भेटल्याशिवाय राहणार. हा कार्लाईल. इमर्सन 6 महिने 7 महिने कॅनडापासून मेक्सिकोपर्यंत, तुम्हाला अमेरिका माहिती आहे, दक्षिण अमेरिकेच्या टोकापर्यंत 7-8 महिने वेड्यासारखा फिरला. तो असं पुस्तक घ्यायचा आणि दाखवायचा, ताई तुम्हाला काही माहिती आहे का याच्यामध्ये? प्रत्येकाला विचारायचा. प्रत्येकाला म्हणायचे, नाही बुवा आम्हाला याच्यातलं काही माहिती नाही, आम्हाला हे वाचता येत नाही, काय करायचं? पण त्याने सोडलं नाही हट्ट. आणि शेवटी कॅनडाच्या पायथ्याशी जिथं नायगारा धबधबा आहे त्याला लागून एक जंगल आहे, आजही जंगल आहे. कुणीतरी त्याला सांगितलं की एक जंगलात महात्मा आहे आणि तो असले काहीतरी पुस्तकं वाचतो, तू तिथं जा, तुला या ग्रंथाचा अर्थ सांगणारा ते भेटेल. आणि मग तो जंगल तुडवीत कुठे गेला? त्या माणसाकडे गेला. तर एका आंब्याच्या झाडाखाली तो बसला होता आणि हिंस्र श्वापद, सिंह, वाघ असे प्राणी, सर्प, विंचू हे सगळे त्या जंगलामध्ये इकडे तिकडे फिरत होते आणि त्यांच्यामध्ये हा मस्त झोपला होता आणि त्याच्या उशाला एक पुस्तक होतं. हा घाबरला ना. तो म्हणला, आपल्याला कुठून दुर्बुद्धी झाली, हे पुस्तक समजून घ्यायची, आता आपण जिवंत परत जातो की नाही? की ते वाघाला पाहून घाबरला आणि तो लांबून म्हणतो त्या माणसाला की सर
या एवढ्या हिंस्र श्वापदामध्ये तुम्हाला भीती वाटत नाही का? नीट ऐका, उद्या गीता जयंती म्हणून सांगतोय, तेव्हा तो म्हातारा जो झोपलेला होता, असा हात ठेवून पुस्तकावर हात ठेवून झोपला होता, त्यानं झोपल्या झोपल्या सांगितलं की बेटा, जोपर्यंत भगवद्गीता उशाला आहे तोपर्यंत जगातली कोणतीही दुष्ट शक्ती माझ्यावर आक्रमण करू शकत नाही. ही श्रद्धा त्याची आहे आणि त्याचं नाव आहे थोरो. तुम्ही वाक्यासाठी टाळ्या वाजवल्या, एकदा थोरोसाठी टाळ्या वाजवा. थोरोचे पुस्तक आहेत बरं इंग्रजीमध्ये गीतेवर, आणि तो थोरो इमर्सनचा गुरु झाला आणि त्यानं ती भगवद्गीता कुणाला शिकवली. म्हणून इच्छा असेल ना तर तुम्हाला गुरु भेटेल, पण माणसाचं 8-8 महिने शोध घेण्याची काय पाहिजे, जिज्ञासा जागृत पाहिजे. ही गीता आहे. आपला विषय चालला होता ज्ञानस्य भिक्षा. ज्ञान वाटण्याचं काम जर पहिला ग्रंथ कोणता असेल तर कोण केलं, गीतेनं केलं. शरणागतींचं, शरणागती याचा अर्थ काय, सरेंडर. मला मराठीचंही लक्षात येईना आता काही आहे का नाही. 100% सरेंडर होणं देवाला, की तुझ्याशिवाय कोणीच माझा तारणहार नाही. समर्पण. ताई आज आल्या म्हणून बरं आहे, नाही तर अवघड होतं प्रवचन माझं. समर्पण बुद्धी. गीता सांगते की तुम्ही भगवंताला 100% समर्पित व्हा. अर्जुनाला जेव्हा विश्वरूप दर्शन दाखवलं अर्जुनाला भगवंताने 10व्या अध्यायामध्ये, तर ते विश्वरूप दर्शन संजयाला दिसलं. त्या गंगाळामध्ये पाहत होता ना संजय, आणि सांगत होत्या धृतराष्ट्राला, बरोबर आहे की नाही, तर त्याला दिसलं, पण अर्जुनाला दिसलंच नाही की हो. अर्जुन म्हणतो की देवा, अरे तू काय दाखवलं ते मला दिसेना ना, माझ्या डोळ्याला दिसत नाही. तेव्हा भगवंताने त्याच्या मस्तकावर हात ठेवला, ददामी बुद्धियोगम, मला दृष्टी दे. आणि भगवंतानं कृपाळू होऊन अर्जुनाला दिव्य दृष्टी प्रदान केली. दिव्यम ददामी ते चक्षु. 10वा अध्याय काढा तुम्ही, 11वा अध्याय. मला दिव्य चक्षु दे. आणि भगवंतानं अर्जुनाला त्याची पात्रता नसताना डोळे दिले. जेव्हा पात्रता नसताना एखादी गोष्ट मिळते की नाही आपल्याला, लक्षात घ्या, तेव्हा ती कृपा असते. पात्रता असताना एखादी गोष्ट मिळणं याला प्रयत्न म्हणायचं. हे कोणाला मिळते, बरोबर आहे. पात्रता नाही आहे माझी, आणि तरी मला एखादा सन्मान मिळाला, तरी मला प्रतिष्ठा मिळाली, तर समजावं की याच्या पाठीमागं कुणाचा हात आहे, माझा नाही आहे. विवेकानंद अमेरिकेत गेले आणि सगळ्यात शेवटी 7 मिनिटाचं त्यांचं व्याख्यान आहे. शिकागो धर्म परिषदेमधलं त्यांचं व्याख्यान 7 मिनिटाचं आहे. त्यांना वेळच तेवढा दिला होता, आणि दिवसभर पासून व्याख्यानं चालू होते. तिथं लोक कंटाळून गेले होते. पण विवेकानंद म्हणले की 7 तर 7, आपल्याला काय करायचंय, मला माझा हिंदू धर्म जगाला सांगायचा आहे. 7 मिनिटं आज, उद्या बघू काय होतंय ते. आणि ते 7 मिनिटामधलं पहिलं जे वाक्य तुम्हाला माहीत आहे, ऑल माय ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका, असं म्हटल्यानंतर 2 ते 2.5 मिनिटं टाळ्या पडल्या. सगळं सभागृह टाळ्यांनी काय झालं, गजबजून गेलं. किती मिनिटं, 2.5 मिनिटं. वेळ किती, 7 मिनिटं. मला सांगा, मी सुद्धा ऑल माय ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ नांदेड असं म्हटलं, टाळी पडली का एक तरी, पडली. विवेकानंदाला टाळ्या 2.5 मिनिट टाळ्या पडल्या. आणि त्यानंतर जे 5-6 मिनिट विवेकानंद बोलले, रुची नाम वैचित्र्या धृजड्युटील नाना पथजुषाम, शिवमहिमनामधला स्तोत्र एक श्लोक घेतला त्यांनी आणि 5 ते 6 मिनिट बोलले. दुसऱ्या दिवशी सगळ्या जगातल्या वर्तमानपत्रामध्ये, मी काय म्हणालो नीट ऐका, जगातल्या वर्तमानपत्रामध्ये फक्त एकच बातमी होती आणि एकच फोटो होता स्वामी विवेकानंदाचा, की ही केम, ही सॉ अँड ही कॉन्कर. तो आला, त्यानं पाहिलं आणि त्यानं जिंकलं. किती मिनिटामध्ये,
5 ते 6. मला सांगा, ब्रह्मदेव जरी आले 5 मिनिटामध्ये जगाला जिंकू शकतात का? 5 मिनिटं. तेव्हा विवेकानंद म्हटले की आज जे काही मी बोललो ते मी नाहीच, माझ्या मुखातून माझे सद्गुरू बोलले. मला हे का सांगायचंय? कृपा. कृपा काय करते? लंगड्याला हिमालय पर्वताच्या शिखरावर घेऊन जाते. पंगुम लंग येते केव्हा? यत्कृपा तमहं वंदे. कृपा वेगळी आहे. त्या गजेंद्रानं एक फूल फेकला, ते त्या देवापर्यंत गेलं का नाही मला माहिती नाही, का खालीच पडलं, पण भगवान धावून आले का नाही? कृपा महत्वाची आहे. म्हणून इथं काय सांगितलं? समर्पण महत्वाचं आहे. गीता करुणार्द्र भूता. हा, हे सगळं जे गीतेनं दिलं ते करुणा रूप अंतःकरण असल्यामुळं आपण घेण्याला पात्र नाहीत, पण त्यांनी दिलंय. या श्लोकात समारोप काय केलाय की आम्ही एवढं घ्यायला पात्र नाहीत, एवढं दिलंय. म्हणून त्या भगवंताला, त्या गोपाल कृष्णाला आमचा काय असो, नमस्कार असो. या गीतेच्या संदर्भामध्ये मी काल जे व्याख्यान केलं त्यातले काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे की गीता हा धर्मग्रंथ नाही आहे. आपल्याकडे सर्वपल्ली राधाकृष्णन गीतेचे फार मोठे अभ्यासक होते. योगी अरविंद गीतेचे अभ्यासक होते. काकासाहेब कालेलकर गीतेचे अभ्यासक होते. राजा रानडे गीतेचे अभ्यासक होते. लोकमान्य टिळक गीतेचे अभ्यासक होते. महात्मा गांधी गीतेचे अभ्यासक होते. संस्कृत भाषेमध्ये श्रीमद भगवद्गीतेवर लिखाण करणारे 239 महापुरुष आहे. यादी आहे माझ्याकडे. संस्कृतमध्ये आम्हाला फक्त शंकराचार्य माहिती आहेत, फार फार तर मध्वाचार्य, रामानुजाचार्य माहिती आहे. 239 लोकांची यादी आहे. संस्कृतमध्ये गीतेवर एवढं टीका आहे. हे गीतेचं महत्व आहे. पण गीता धर्मग्रंथ नाही आहे, तो तत्वज्ञानाचाही ग्रंथ नाही आहे. हे कोणाचं वाक्य माहिती आहे? हे वाक्य योगी अरविंदाचं वाक्य आहे. आणि योगी अरविंद झाले, आपले हे सर्वपल्ली राधाकृष्णन झाले, यांचं सगळं लिखाण इंग्रजीमध्ये आहे. अभ्यास संस्कृतमध्ये केला त्यांनी, पण लिखाण इंग्रजीमध्ये केलं. आणि योगी अरविंदाच्या ग्रंथाचं नाव आहे यस्य जाऊन गीता. यस्य जाऊन गीता म्हणजे गीतेवरचे निबंध. आणि 1000 पृष्ठ आहेत एवढे. आता त्याचा हिंदी अनुवाद उपलब्ध आहे, एकदा वाचा. जो मनुष्य 40 वर्षाच्या वर स्वतःला एका खोलीमध्ये कोंडून घेतो, एका खोलीमध्ये 40 वर्ष, आपण 7 दिवस एका खोलीत राहू शकत नाही कोंडून. जेवायला एक खिडकी होती, त्या खिडकीमध्ये डबा आणून ठेवायचा, पुन्हा पाहायचं नाही खाल्ला का नाही ते. आणि वर्षातून 1 दिवस योगी अरविंद त्या खोलीच्या बाहेर यायचे. जगातून 2.5 ते 3 लाख लोक त्यांना पाहायसाठी यायचे, त्यांच्या दर्शनासाठी यायचे. सूर्योदय ते सूर्यास्त योगी अरविंद आराम खुर्चीवर बसायचे, काही बोलायचे नाही, आणि लोक त्यांना पाहायला यायचे. अशी महात्मे भारतात होऊन गेले. हे भारताचं वैभव आहे. योगी अरविंदांनी स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947ला मिळणार आहे हे 25 वर्ष आधी सांगितलं होतं. हे किती लोकांना माहिती आहे? त्यांनी तारीख लिहून दिली होती की 15 ऑगस्ट 1947लाच स्वातंत्र्य मिळणार आहे. तुम्ही किती प्रयत्न करा, ते आधीही मिळणार नाही आणि नंतरही मिळणार नाही. तुम्ही काहीही प्रयत्न करू नका असं त्यांचं. आणि ते कोण होते? काँग्रेसचे अखिल भारतीय अध्यक्ष होते. आणि 25 वर्ष आधी लिहून ठेवलं की या तारखेला काय होईल, भारताला स्वातंत्र्य मिळेल. काय त्यांची प्रतिज्ञा. आणि हे सगळं रेकॉर्डेड आहे बरं. मी जे बोलतोय ना, हे सगळं तुम्हाला वाचायला, तुम्ही पॉंडेचेरीला जा,
तिथं योगी अरविंदाचा आश्रम आहे, तिथं हे सगळं सेक्युअर्ड आहे, सुरक्षित ठेवलेलं आहे त्यांचं. योगी अरविंदाचा फोटो पेन्सिलनं काढलेला त्या बाईच्या स्वप्नामध्ये आला, आणि ती बाई होती फ्रान्सची. आणि तिच्या स्वप्नामध्ये तो दाढीवाला माणूस आला, आणि तिच्या नवऱ्याला तिनं सांगितलं की तुम्ही एवढं फिरता, असा माणूस दिसला की मला सांगा, कारण हा रोज माझ्या स्वप्नामध्ये येतो. तर तो नवरा ऑफिसर म्हणून होता इंग्रजाचा, तर त्याला योगी अरविंद दिसले. त्यानं ते पेन्सिलनं चित्र काढलं, ते बायकोला पाठवलं, आणि ती बाई अरविंदाच्या दर्शनासाठी भारतात आली, कायमची भारतात राहिली, आणि कायमचं तिनं योगी अरविंदाचं शिष्यत्व पत्करलं. योगी अरविंदानंतर उत्तराधिकारी ती झाली बाई. कनेक्शन कसे आहेत बघा, स्वप्नामध्ये आला तो महात्मा, पेन्सिलच्या चित्रावर ते सापडला. हे सगळं काय, आपल्याला जरी अघटित वाटत असलं तरी वरच्याला काय आहे, ते वरच्याचं फिक्स आहे सगळं. कोण कोणाचा गुरु आहे आणि कोण कोणाचा शिष्य आहे हे आपल्याला माहिती नसतं. विवेकानंदाला माहिती नव्हतं की रामकृष्ण माझे गुरु आहेत, पण रामकृष्णाला माहित होतं की हे पोरग माझा कोण आहे, शिष्य आहे. पुष्कळ गोष्टी आहेत. म्हणून गीता तत्वज्ञान नाही, धर्मग्रंथ नाही, तर जीवनाला अर्थपूर्ण, समाधानी, परिपूर्ण आणि आनंदी करण्याचा ग्रंथ म्हणजे गीता आहे. आनंदी करण्याचा ग्रंथ आहे. गीतेच्या वाटेला जो गेला तो जीवनामध्ये कृतार्थ झाला, आनंदी झाला, परिपूर्ण झाला. म्हणून कोण्या संप्रदायाचं बंधन नाही गीतेला, कोण्या धर्माचं बंधन नाही गीतेला. गीतेच्या श्लोकामध्ये प्रसाद आहे, गेयता आहे आणि उदात्तता आहे. एका एका वाक्यावर प्रवचन करता येईल, पण आपल्याला करायचं नाही यार. गीतेचे नुसते श्लोक जरी तुम्ही म्हटले तर गेयता आहे, उदात्तता आहे, पवित्रता आहे आणि प्रसाद आहे. गीतेमध्ये कुठल्याच मताचं खंडन नाही, मंडन नाही. गीता अद्वैती नाही, गीता द्वैती नाही. गीता द्वैती, अद्वैती, शुद्धाद्वैती असं काही नाही आहे. गीता आपण त्याच्यामध्ये सांगलं की ही गीता अशी आहे, ही गीता तशी. गीता स्वतःकडून कोणाचं खंडनही करत नाही, कोणाचं मंडनही करत नाही. यत्य यावत मानव मात्रासाठी गीतेचा जन्म झालेला आहे. गीता ही श्रीकृष्णाची उपदेशात्मक मुरली आहे. काकासाहेब कालेलकरांचं मत आहे. काकासाहेब कालेलकर म्हणजे गांधीवादी होते, ते गुजरातचे राहणारे होते, आणि त्यांचे सगळे ग्रंथ जीवन या शब्दापासून आहे. जीवन प्रसाद, जीवन मुरली, जीवन ध्येय असे त्यांचे ग्रंथ आहेत. तर त्यांनी गीतेवर जो ग्रंथ लिहिला तर ते म्हणतात की ही उपदेशात्मक मुरली म्हणजे कोण आहे, भगवद्गीता आहे. गीता हा एक चिरंजीव ग्रंथ आहे. सर्वपल्ली राधाकृष्ण. गीतेचा ताजेपणा, टवटवीतपणा हा काळाच्या कक्षेमध्ये कधीच कोमेजत नाही. 5000 वर्ष झाले, 6000 वर्ष झाले, आता जुनं पुस्तक ठेवून द्या, नाही. गीता कशी आहे, मी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे नित्य नूतन आहे. महात्मा गांधी गीतेला माता म्हणायचे, तर विनोबा भावे गीतेला आई म्हणायचे. विनोबा भावे म्हणायचे की माझं शरीर माझ्या आईच्या दुधावर पोसल्या गेलं, तर माझी बुद्धी आणि माझं अंतःकरण हे गीताईच्या दुधावर पोसल्या गेलं. हे त्यांचं प्रसिद्ध वाक्य आहे. ते सांगतात की तर्काला बाजूला करून श्रद्धा आणि विज्ञान म्हणजे प्रयोग या 2 पंखानं गीतेच्या आकाशामध्ये पदार्पण करा. गीतेच्या आकाशामध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर एक पंख श्रद्धेचा, एक पंख प्रयोगाचा असावा, प्रॅक्टिकलचा असावा. म्हणून तत्वज्ञानाच्या 3 पायऱ्या आहेत. एक पायरी आहे आयडिओलॉजिकल फिलॉसॉफी. आयडिओलॉजिकल फिलॉसॉफी म्हणजे आदर्शवादी तत्वज्ञान. आदर्शवादी तत्वज्ञान म्हणजे कोणतं, ब्रह्मसत्य, जगन्मिथ्या, जीव ब्रह्मैव नापरा. हे आपल्याला ऐकायला बरं वाटतं, पण डोक्यात काही गेलं का याच्यातलं, डोक्यात काहीच गेलं नाही. म्हणजे ही फिलॉसॉफी कोणती आहे, ही आयडिओलॉजिकल फिलॉसॉफी आहे. दुसरी फिलॉसॉफी आहे तिचं नाव आहे प्रॅक्टिकल फिलॉसॉफी.
तुम्ही त्याप्रमाणे जर वागलात तर तुम्हाला तसे रिझल्ट मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि त्या फिलॉसॉफीचं नाव आहे योगा. तुम्ही योगासनं करा, तुम्ही योगाच्या ध्यानधारणा करा, आहे का नाही, योगाचा अभ्यास करा, योगाची फळं तुम्हाला मिळाल्याशिवाय. पण नुसतं वाचून जमत नाही. मी पारायण केले योगाचे, माझी प्रकृती सुधारेल का? योगामध्ये पहिलं जर सूत्र काही असेल तर कमी खा. योगाचं पहिलं सूत्र काय आहे? कमी खाणे, पवित्र खाणे. आपलं पवित्र आहे का? वडापाव खाणे, पाणीपुरी खाणे, इडली सांबार खाणे, सडलेले पदार्थ खाणे आणि सकाळी येऊन काहीतरी वेडेवाकडे आसनं करायची. प्रकृती सुधारेल का? योगा काय आहे? प्रॅक्टिकल फिलॉसॉफी आहे. गीता काय आहे? गीता प्रॅक्टिकलही नाही, आयडिओलॉजिकलही नाही. गीता आहे प्रोग्रेसिव्ह फिलॉसॉफी. प्रोग्रेसिव्ह म्हणजे सतत पुढे पुढे नेणारी फिलॉसॉफी. तुम्ही आज जिथे आहेत तिथून तुम्हाला पुढे नेण्याचं काम गीता करते. म्हणून गीता प्रगमनशील फिलॉसॉफी आहे. सुंदर अभ्यास केला आहे का महात्म्यानं. प्रगमनशील, जिथं आहेत तुम्ही तिथून तुम्हाला काय करते? ती पुढे नेण्याचा प्रयत्न करते. गीता आरंभापासून शेवटपर्यंत गीतेमध्ये एकच योग आहे. एकच योग आहे म्हणजे प्रत्येक अध्यायाची नावं तर वेगळे आहेत. मग एक योग कसं म्हणता? तर त्या महात्म्यानं सांगितलं की त्या योगाचे नाव आहे सहानुभूती योग. किती सुंदर चिंतन आहे बघा. पहिल्या अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंत गीतेमध्ये एकच आहे, सहानुभूती. अर्जुनाची पात्रता आणि भगवंताची पात्रता जमीन आसमानाचा फरक आहे. कसं कळालं चौथवी महाराजांना? 10व्या अध्यायामध्ये अर्जुन भगवंताची क्षमा मागतो की मी तुला अरे तुला बोललो, सखेती मतवा प्रसभम अनेकम, आहे का नाही, मी तुला मित्र म्हणून संबोधलं, तुला अरे तिरे बोललं, तुझ्याशी गप्पा केल्या, आहे का नाही, तुला एकेरी नावानं हाक मारली. हे भगवंता तू मला काय कर? क्षमा कर. हे अर्जुनाने भगवंताची मागितलेली क्षमा प्रार्थना आहे. ही जर रोज तुम्ही म्हटली ना तर आपलं कल्याण होतं. ही क्षमा याचना नाही, ही क्षमा प्रार्थना आहे. मला एवढा सांगायला वेळ नाही आहे. मग सहानुभूती आहे. भगवंतानं अर्जुनाजवळ जे नव्हतं तेही दिलं आणि अर्जुनाला जे पाहिजे होतं तेही दिलं. जसं वडील मुलाला जे पाहिजे तेही देतात आणि मुलाला जे आवडेल तेही देतात. म्हणून अर्जुन हा भगवंताचा लाडका आहे. सहानुभूती योग आहे. भगवद्गीतेचा पहिला देशी भाषेतला अनुवाद जर कोणता असेल तर ज्ञानेश्वरी आहे. बोली भाषेमध्ये गीता पहिल्यांदा जर कोणी आणली तर ती ज्ञानेश्वर महाराजांनी पहिला नंबर. आतापर्यंत गीता कशामध्ये होती? फक्त आणि फक्त संस्कृतमध्ये होती. आणि गीतेवरचे भाष्य कशामध्ये होते? फक्त आणि फक्त संस्कृतमध्ये होते. तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसापर्यंत गीता आलीच नाही, येऊ दिली नाही. म्हणून मी कालच एक विधान केलं की ज्ञानेश्वरीचा अवतार कशासाठी आहे? तर वंचित बहुजन आघाडीसाठी आहे. मी राजकारणावर बोलत नाही. ज्ञानेश्वर माऊलीच्या काळामध्ये जे वंचित होते, जे उपेक्षित होते आणि संख्येनं बहुजन होते, नीट ऐका, जे संख्येनं बहुजन होते, जे उपेक्षित होते, जे वंचित होते, अशा लोकांपर्यंत ज्ञानगंगा नेण्याचं काम, भगवद्गीता अंगणामध्ये नेण्याचं काम पहिल्या महापुरुषानं केलं असेल तर आमचे केशवसूत म्हणता की त्या बड्या बंडवाल्यात ज्ञानेश्वर माने पहिला. ज्ञानेश्वर महाराजांनी ही फार मोठी काय केली? बंडखोरी केली. बंडखोरी केली. काय बंडखोरी केली? तत्कालीन ब्राह्मणांच्या शिव्या खाल्ल्या, त्यांचा विरोध पत्करला, वाळीमध्ये टाकून त्यांना दारिद्र्याचं आणि दुःखाचं जीवन, उपेक्षिताचं जीवन जगावं लागलं. पण ते आपल्या निर्णयामध्ये अविचल राहिले की मी काय करीन की मी सगळ्यांना गीता वाटेल. ज्ञानेश्वर महाराजांची
परंपरा कोणती आहे माहिती तुम्हाला? नाथ संप्रदायाची परंपरा आहे. ज्ञानेश्वर महाराजांचे जे गुरु आहेत ते कोण आहेत? हां, ज्ञानेश्वर महाराजांचे जे गुरु आहेत ते आहेत निवृत्तीनाथ. निवृत्तीनाथाचे गुरु आहेत गहिनीनाथ. गहिनीनाथ, मच्छिंद्रनाथ, ही सगळी परंपरा आहे. ज्ञानेश्वर महाराजाचं नाव आहे ज्ञाननाथ. पण त्यांनी आपल्या गुरुला प्रार्थना केली की मी याच्या पुढे तुमचा संप्रदाय चालवणार नाही. नाथ संप्रदायाचा एक संकेत आहे, एका गुरुनं एका शिष्याला ज्ञान द्यायचं. मच्छिंद्राने बोध कोणाला केला? आपल्याला केला का? मच्छिंद्राने बोध आणि गोरक्षवळाला गहिनी प्रसादे ज्ञानदेवा सार. अहो निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु आहेत, आपल्याला बोलण्याचा अधिकार नाही. आपल्या वाट्याला आले का? मग आमच्या घरात माऊलीचा फोटो आहे, निवृत्तीनाथाचा आहे का नाही मला माहिती नाही. आम्हाला जवळचं कोण आहे? आमच्या खांद्यावर पालखी कुणाची आहे? आम्ही आळंदीहून पंढरपूरला लाखोच्या संख्येत का जातो? या माणसाने आपल्या जीवनाचा होम केला आणि 14व्या वर्षी तळागाळातल्या माणसाला पंढरपूरच्या वाळवंटामध्ये एकत्र आणून भक्तीचा झेंडा लावला. यारे यारे भलते याती नारी नर. याच्यात बहुजन आले, वंचित आले, उपेक्षित आले, सगळे आले. म्हणून माऊलीला नमस्कार आहे. आणि माऊलीनं जगाच्या कल्याणासाठी निवड कशाची केली? त्यांनी महाभारतावर लिहिलं का? त्यांनी भागवतावर लिहिलं का? त्यांनी निवड याच ग्रंथाची केली की ज्या ग्रंथाची उद्या काय आहे? जयंती आहे. पण माऊलीची भावार्थ दीपिका हे भाष्य कशावर आहे? हे भगवद्गीतेवरच भाष्य आहे. गीता अनेकांनी, वामन पंडितांनी भगवद्गीतेवरच लिहिलं. महानुभाव संप्रदाय फक्त गीतेला मानतो. असे अनेक संप्रदाय आहेत आपल्याकडे, आपल्याला जायचं नाही. 300हून अधिक हस्तलिखित नेपाळी भाषेत मिळाले. 300वरून 300पेक्षा जास्त. आणि सगळ्यात जास्त पोथ्या सापडल्या तिबेटमध्ये. नेपाळ, भूतान, तिबेट हे सगळा बौद्ध समाजाचा एरिया आहे. आणि तिथं सगळ्या अधिक हस्तलिखित तिथं सापडले गीतेचे. इंग्रजीमध्ये हे पहा, विल्किन्सन नावाच्या इंग्लंडच्या प्राध्यापकांनी 1785 गीतेचा पहिला अनुवाद केला. 1582 अकबरानं पार्शियन भाषेमध्ये काय केला? अनुवाद केला. इसवी सन 1400 माधव पन्नीकर नावाच्या ब्राह्मणाच्या मुलांनी मल्याळम भाषेमध्ये गीतेचा पहिला अनुवाद केला. ऐकले पुष्कळ गोष्टी आहेत. ऐका, लॅटिनमध्ये, ग्रीकमध्ये, जर्मनमध्ये, स्वीडिशमध्ये, डचमध्ये, वेगवेगळ्या ज्या भाषा जगामधल्या त्याची यादी आणि कोणा अनुवाद केला त्याचं नाव आणि कोण्या इसवी सनमध्ये अनुवाद केला ही सगळी माहिती आपल्याकडे आहे. म्हणून पुन्हा एकदा सांगतो समारोपाला की गीता हे भगवंताचं हृदय आहे. गीता काय? गीता भगवंताचं अंतःकरण आहे. मला सांगा, भगवंत एकच आहे आणि त्याच्या नावावर 2 गीता आहेत. दुसरी कोणती माहिती आहे? नाही माहीत? भगवान गोपाल कृष्णाने 2 गीता सांगितल्या. एक अर्जुनाला सांगितली आणि एक उद्धवाला सांगितली. उद्धव गीता अर्जुन याला सांगितली, उद्धवाला. भागवतामध्ये 31 अध्याय आहेत त्या उद्धव गीतेचे, 31 अध्याय. पण मला सांगा, दोघींचाही लेखक एकच आहे, पण सगळ्यात महत्त्व कशाला आहे? भगवद्गीतेला. एकाच माणसाची कलाकृती 2 वेगळ्या आहेत, पण भगवद्गीता भगवद्गीताच आहे. तशी गीता होणे नाही. म्हणून आजही जगाच्या पाठीवर अनेक लोक याचा अभ्यास करतात. भगवान शंकराचार्यांनी सुद्धा हा सेतू हिमाचल हिंदू धर्माचा, हिंदू सभ्यतेचा, हिंदू संस्कृतीचा
पाया भरण्यासाठी निवड कशाची केली? भगवद्गीतेचीच निवड केली. परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांनी स्वाध्याय चळवळीच्या मार्फत जनजागृती करण्याचं काम कोण्या ग्रंथाच्या आधारे केलं? गीतेच्याच आधारे केलं. माऊलीनं सगळ्या जगाला जे दान वाटलं ज्ञानाचं ते याच ग्रंथाच्या आधारानं वाटलं. गीता जीवन कशापासून, जीवनात कशापासूनही पळ काढायचं नाही हे गीतेचं सूत्र आहे. पळून जाऊ नका. अर्जुन काय म्हटला की मी माझ्या हातातली धनुष्यबाण खाली ठेवतो आणि जातो निघून. भगवंताने सांगितलं की जीवनात पळ काढू नका, जीवनात आत्महत्या करू नका, जीवनात अनुकरण करू नका. मी सांगू काय, माझ्या प्रवचनातल्या 3 गोष्टी लक्षात ठेवा. सगळ्यांना सगळं मिळतं असं नाही. त्याला मिळालं मला कसं नाही, डोक्यात विचार आणू नका. एकाच वर्गात एकाच बाकावरचे 2 विद्यार्थी, पण दोघांचे रस्ते कसे आहेत? गीता सांगते अनुकरण करू नका, आत्महत्या करू नका. आणि तिसरं सांगितलं पळून जाऊ नका. पळून जाणे म्हणजे काय? आपल्याला आलेल्या समस्येपासून स्वतः काय होणे? अंग काढून घेणे. अंग काढू नका. आलंय ना, आनंदानं स्वीकार करा. जीवनामध्ये आता मला सांगा, कुंती आहे भगवान गोपालकृष्णाची आत्या आहे, पण जन्मल्यापासून तिच्या पाठीमागे दुःख आहे का नाही? तिचा जन्म कोणाच्या पोटी झाला माहिती आहे का नाही? कुंतीचे वडील माहिती नाहीत आपल्याला. कोण आहेत कुंतीचे वडील? मोबाईल पाहण्यातच एवढं गुंग झालो आपण. शूर नावाचा राजा, शूर नावाच्या राजाची ती मुलगी आहे. आणि पोटात असताना त्यांना गंमत म्हणून आपल्या मित्राला ती दान केली. बघा, ती का काड्याची पेटी होती काय? स्त्रियांची ससे होलपट कशी असते हे कुंतीवरून समजून घ्या. कुंती भोज नावाच्या राजाला तिचं दान केलं आणि त्या राजानं 3ऱ्या-4थ्या वर्षी तिला घेऊन गेला. आणि 4 वर्षाची चिमुरडी पोर, आई जवळ नाही, वडील जवळ नाही, भाऊ जवळ नाही, एकटी त्या कुंती भोजाकडे राहते. आणि कुंती भोजानं काय मागच्या जन्मीचा सूड घेतला माहिती नाही, दुर्वास नावाच्या ऋषीच्या सेवेमध्ये तिला ठेवलं 4थ्या वर्षी. दुर्वास माहिती तुम्हाला, थोडी जरी चूक झाली की शाप दिल्याशिवाय दुर्योधनाने भरमसाठ दक्षिणा देऊन, तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहिती नाही, दुर्वास ऋषीला बोलावलं हस्तिनापूरला आणि सांगितलं की महाराज आमच्याकडे या, सगळ्याला जेवण देतो, भरपूर दक्षिणा देतो. दुर्वास म्हणले एवढं कसं काय पुण्य झालं? आणि दक्षिणा दिल्यावर नमस्कार करून सांगितलं की महाराज माझी एकच इच्छा आहे की पांडव वनवासात आहेत आणि ते पांडव माझे भाऊ आहेत आणि माझी इच्छा आहे की तुम्ही एकदा त्यांच्याकडे जा आणि त्यांच्याकडे जाऊन जेवण करा. आता दुर्वास ऋषीच्या सोबत 10,000 लोक होते बघा. आता एवढ्याला घेऊन त्या दुर्वास पांडवाच्या झोपडीत गेले तर त्या जंगलामध्ये वनवासामध्ये एवढ्या लोकांचं अन्न आहे का? हे डोकं कोणाचं चालायलंय? आणि अन्न जर मिळालं नाही तर दुर्वास शाप दिल्याशिवाय, आणि शाप जर दिला दुर्वासानं तर पुढच्या भानगडीत मिटले ना, परस्पर काटा निघाला का नाही? म्हणजे दुर्योधनाकडून डोकं घ्या, रावणाकडून बुद्धी घ्या. बुद्धी घ्यायची नाही, रावणाकडून घ्या. दुर्वास ज्यावेळेला गेले तेव्हा युधिष्ठिराने सांगितलं की महाराज प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. दुर्वास म्हणले मी एकटा नाही बाबा, 10,000 आहेत, काही हरकत नाही. आणि स्वतः भगवंत त्या ठिकाणी द्रौपदीनं धावा केला आणि 10,000 शिष्याचं दुर्वासाला भोजन दिलं. दुर्वास प्रसन्न झाले. ते दुर्वास 14 वर्ष सेवा केली, 14 वर्ष कुंतीनं, आणि प्रसन्न झाले. 4 वर्षापासून 14, 18 वर्ष सेवा केली.
कुंती तारुण्यात आली, कुंतीला आशीर्वाद दिला आणि तिला काय दिले? 5 मंत्र दिले. 5 देवांचे 5 मंत्र दिले आणि सांगितलं की कुंती, या मंत्राचा उच्चार कर, एकेका मंत्रापासून तुला एक एक मुलगा होईल. हा कोण दिला? हे दुर्वास ऋषीने ते मंत्र दिले. कुंतीचं अजून लग्न झालेलं, पण गंमत म्हणून तिनं एक मंत्र म्हटला, सूर्याचा मंत्र, आणि ती गरोदर राहिली. आणि ती जेव्हा बाळांतीन झाली, तोंड लपवीत तिनं 9 महिने काढले. कुमारी असताना गरोदर राहिलं चुकीचं आहे ना. आणि तो जो मुलगा झाला त्याला तिनं कशात सोडलं? नदीमध्ये सोडून दिला. तो पुढे कोण झाला? मला काय सांगायचंय की आयुष्यभर कुंतीच्या नशिबाला काय? नवरा मिळाला, त्या नवऱ्याला शाप होता की तू ज्या बाईला हात लावशील तर तू मरून जाशील. लग्न होऊन काय होतं? कुंती सांगायची नवऱ्याला की माझ्या अंगाला हात लावू नका हो, मरून जाता. चिडायचा, ओरडायचा, अंगावर धावून जायचा. आणि शेवटी आपल्या बायकोला विरोध पत्करून त्यानं दुसऱ्या बाईशी लग्न केलं. तिचं नाव आहे माद्री. कुंतीला माद्री सवत म्हणून आणली. आणि माद्री जेव्हा घरी आली तेव्हा कुंतीनं माद्रीला लहान बहिणीप्रमाणे वागवलं आणि सांगितलं की माद्री, तुला माहीत नसल, तू नवऱ्याच्या जवळ जाऊ नकोस. मला माहिती नाही नवऱ्याला सांगितलं का नाही ते, पण तू जर स्पर्श केलास नवऱ्याला तर नवरा मरून जाणार आहे. झालं का नाही आता अवघड? आणि शेवटी माद्रीला स्पर्श केला आणि पंडू मरून गेला. त्यावेळेला कुंती सती जायला निघाली तर माद्रीने थांबवलं. माद्री म्हणली, नाही मी जाते, तू थांब. मला काय सांगायचं तुम्हाला की कुंतीच्या पाठीमागं ही 7.5 जन्माल्यापासून आहे. पण कुंतीनं पळ काढला का? आपला विषय हा चालला. नशिबाला जे आलंय ना, आनंदामध्ये भोगायचं. म्हणून गीता सांगते की कुठल्याही जीवनामध्ये पळ काढू नका, समग्राचा स्वीकार करा. जे आलं त्याचा स्वीकार करा, भगवंताची उपासना करा. तो तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. पण कर्मयोग आहे, ज्ञानयोग आहे, उपासना योग आहे, भक्ती योग आहे. गीतेमध्ये काय आहे यापेक्षा काय नाही, त्या गीतेला आपण साष्टांग नमस्कार करू. या निमित्तानं आज प्रवचनाची सेवा मला देण्यात आली. ती यथामती यथाशक्ती मी आपल्यासमोर बोलण्याचा प्रयत्न केला. याच्यात जे चांगलं आहे ते भगवंताचा आशीर्वाद आहे. काही चुकलं असेल, काही माझ्याकडून जर एखादी गोष्ट राहिली असेल तर ती माझी चूक आहे. झालेली सेवा दत्तात्रेयांच्या चरणी अर्पण करतो. पुंडलिक वरदा हरी श्री गुरु ज्ञानदेव गोपाल कृष्ण. धन्यवाद. आपण आता प्रवचनाच्या समारोपाकडे आलो आहे. प्रेक्षकगणांचं बोट पकडून भगवंताच्या हृदयापर्यंत पोचवायचं काम चोथवे गुरुजींनी केलेलं आहे. आणि मला तर असं सुचवावंसं वाटतं की गीता जयंतीनिमित्त प्रत्येकाने असा प्रण करावा की आपल्या घरातल्या बालकांना गीता ही शिकवावी, त्यांच्याकडनं वदवून घ्यावी. आणि आजच्या निमित्ताने हे जे सुरुवात झाली आहे ती पुढे चालू ठेवावी. प्रत्येक घरातनं व्हावं. असेल घराघरामध्ये हे असेल नक्कीच, पण अजून त्याला प्रोत्साहन मिळावं असं वाटतं. चोथवे गुरुजींना मी विनंती करेन की एक आमची गीतेची भूक मोठी, आमची चूक घाला पोटी. कारण स्वागत थोडंसं राहिलेलं आहे, एकदम आपण गीतेच्या मागे गेलो आहोत. तर मी श्रीमती दिवाळकर काकूंना विनंती करते की त्यांनी गुरुजींचं स्वागत करावं. त्याच्या आधी चोथवे महाराजांचं सत्कार करता आहेत. अच्छा. चोथवे महाराजांच्या पत्नींना मी इथे आमंत्रित करते.
त्यांचं स्वागत करतायत श्रीमती दिवाळकर काकू. थांबा थांबा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. प्रवचन कुणाचं, सत्कार कुणाचा? तसंच प्रवचनकार चोथवे गुरुजी यांचं स्वागत करतायत श्रीयुत शंकर परकंठे. वा. एक महत्वाची सूचना आहे, 2 मिनिट सर, की उद्या गीता जयंती निमित्तानं दैनंदिन जीवनामध्ये गीता असा एक ग्रंथ मी इथे विक्रीला आणलेला आहे. हा आम्हाला 100 रुपयाला पडला, पण आपण त्याला 50 रुपये किंमत ठेवली. पण आज जे घेतील त्यांना 50मध्ये 2 म्हणजे 25 रुपयाला हे पुस्तक या ठिकाणी देण्यात येईल. तेव्हा कार्यक्रम झाल्यावर हे मला किंवा आमच्या पत्नीला भेटून आपण 50 ते 2 घ्या, एक स्वतः ठेवा, एखादं कुणाला देण्याचा प्रयत्न करा. बरोबर आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. या चांगली जोडी लावली ते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. वा. एक मिनिट, एक घे रे. आज खूप छान योग आलाय. चोथवे गुरुजींच्या रसाळ वाणीने अगदी गीतेचं छान प्रवचन आपल्या ऐकण्यात आलंय. तर मी सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देते. उद्या श्री श्याम मित्र मंडळ यांच्यातर्फे नारायण तिवारी यांचं गायन आहे आणि वेळ आहे संध्याकाळी 7 वाजता. तरी सर्वांनी याच उत्साहाने उपस्थित राहायचं आहे. हां, लोकमित्र हे नाव आपण समर्पक असं करायचं आहे. सगळ्यांनी मित्रत्वाने सगळ्यांनी इथे यायचं आहे आणि कार्यक्रमाला बहार आणायची आहे. धन्यवाद. हां, सगळ्यांनी सोबत टाळ घेऊन यायचे आहेत. हां, उद्याच्याला. ठीक. आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करते. धन्यवाद.